भाजप त्यांच्याबरोबर राहील याचा विचार आपण करत नाही, तो त्यांच्याबरोबरच राहणार. परंतु ज्या ठिकाणी रायगडच्या दोन्ही दलामध्ये शेतकरी त्याच्यामध्ये त्याचा विजय असतो. माडामध्ये गेल्या खेपेला आपण मावळमध्ये आम्ही राष्ट्रवादीला पाठिंबा दिला, खाली आम्ही लीड दिला, दोन्ही मतदार खालून आम्ही जवळजवळ 30,000चा लीड दिला होता. या वातावरणात आम्ही लक्ष्मण जगतापांना उभं केलं होतं तरी खालचा लीड होता. इथे आमची 2,500 2,60,000 मतं आहेत आणि रायगडमध्ये पण आमची जी मतं आहेत ती कायम आहेत. 2-2.25 लाख ती पडले की विषय संपतो. गेल्या खेपेला तटकरेंना फक्त 2 मतदारसंघामध्ये लीड मिळाला, अलिबाग आणि श्रीवर्धन, बाकी ठिकाणी मार मिळाला. तर आता तसा प्रश्न काही नाही आहे. तिथे बीजेपीची मतं पण होती त्यांच्याबरोबर. आज मला वाटतं रायगडमध्ये आम्हाला तटकरेच पाहिजे. मी काल तुम्ही बघितलं असाल, काल मी सांगितलं तटकरे आहे म्हणून आनंदी येत आहोत आणि म्हणून आमचे कार्यकर्ते नुसते 1 दिवसाची मिटिंग सांगितलं तर तुफान कार्यकर्ते जमत आहेत आणि आमच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी चीड आहे जी फसवणूक झाली आणि याच्यामुळे झालं आणि माझ्यावर ते नाराज आहेत. म्हणून मला वाटतं की काल पण माझी मुरुडमध्ये मिटिंग झाली. मुरुडचे आमचे 2 कार्यकर्ते त्यांनी घेतले होते, पण शिडीची मिटिंग झाली. रोहित पवार त्या ठिकाणी होते. रात्री 8 वाजेपर्यंत मिटिंग चालली, 4 वाजल्यापासून. मला वाटतं की अनेक वेळा आम्ही रायगड लढलो, पण आज रायगडमधला मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात एकतर्फी हा तटकरी विरोधी आहे आणि त्याचा मोठा फायदा आज आम्हाला होणार. धैर्यशील पाटील बाहेर पडले आणि भाजपमध्ये गेले, ते देखील त्या लोकसभा मतदारसंघावरती लावण होताना पाहायला मिळते. ते बावनकुळेची लवकर भेट घेणार आहेत तटकरेंच्या विरोधात. भाजपमध्ये देखील असंतुष्टता पाहायला मिळते. मग ते राहिले तर बरं झालं. तुला पहिले पेढे देऊन टाकेल, राहिलं तर त्याला प्रश्न नाही आहे. मग काय एकदम एकतर्फीच होईल, पण तसं होणार नाही. धैर्यशील पाटलांना भाजप हा वेगळा पक्ष आहे, तसं तिथे करता येत नाही. त्याच्यामुळे मला नाही वाटत ते होईल. झालं तर आनंद आहे, तुला पेढे देईन आधीच. लोकसभा शरद पवारांच्या 3 तरी सभा आम्ही मागितलेल्या आहे, पण राष्ट्रीय पातळीवरचे आघाडीचे नेते पण रायगडमध्ये येतील. सर, माढा लोकसभा मतदारसंघावरती शेकापचा दावा आहे कारण की ज्या पद्धतीने धैर्यशील पाटील आता विजयसिंग मोहिते पाटील जे कुठले आहेत ते शरद पवार यांच्या संपर्कात आहेत, ते राष्ट्रवादीमध्ये येण्यास इच्छुक आहेत आणि तिथे तुम्ही देखील दावा ठोकलाय की शेकापला एकतरी लोकसभा. असा दावा नाही आहे. विजयसिंग मोहिते पाटलांच्या घरात मिटिंग झाली, मी सहज त्यांना भेटायला गेलो होतो, परंतु त्याच्यानंतर सगळे लोक तिथे आले, रामराजे आले, अमुक आले. म्हणजे मी आलो म्हणून ते जवळ आहे, 50-60 किलोमीटरवर सगळे. आणि एक मोठी मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये ठरलेलं आहे पहिला क्लेम धैर्यशीलला, दुसरा क्लेम अनिकेत देशमुख शेकाप पक्षाला. हा फिक्स ठरलेला आहे, त्याच्यामध्ये काय बरंच नाही. ते नाही राहिले तर आम्ही राहणार, पण पहिला क्लेम त्यांना दिलेला आहे आणि मला वाटतं कोणी मागे जाईल असं दिसत नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.